चंद्रपूर जिल्ह्यातील गुंजेवाही जंगल परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तेदू पत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघांनी अचानक हल्ला चढवला आणि त्यात चौघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवत दहशत माजवणाऱ्या 3 नरभक्षक वाघांना जेरबंद केले, तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झाला होता. दरम्यान चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांनी तातडीने पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी मृत महिलांच्या कुटुंबियांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास दिला. याच प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पालकमंत्री वन विभाग अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी पालकमंत्री अशोक उईके यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृत महिलांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 22 मेला गुंजेवाई त्या गावातल्या काही माझ्या बहिणी पत्ता गोळा करण्यासाठी वन विभागाच्या परिसरात गेल्या असता कुमारी कवळाबाई दामाजी मोहुर्ले, कुमारी अनिता दामाजी मोहुर्ले, सौ संगीता संतोष चौधरी, श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले यांचं निधन झालं. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी त्या गावाला भेट दिली. अतिशय दुःखदायी घटना आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये वन विभागाला, महसूल विभागांना सूचना दिल्या. त्यापैकी श्रीमती सुनीता कौशिक मोहुर्ले जे आहे त्यांच्या 2 मुली आहे, माई कौशिक मोहुर्ले आणि वेदांशी कौशिक मोहुर्ले. त्या मुली शिक्षण घेत आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळे विभागाला सूचना दिल्या की त्यांचं पालकत्व स्वीकारावं, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. गुंजेबाई गाव जे आहे श्यामाप्रसाद मुखर्जी वन धन विकास योजनेमध्ये येत असल्यामुळे त्या गावाचा विकास करण्यासाठी तात्काळ वन विभागाच्या माध्यमातून प्रस्ताव मागून आम्ही प्रोविजन करणार आहे. सोबतच वन विभागाच्या माध्यमातून त्या गावातील प्रत्येक नागरिकांना सावध करणे, लोकसहभाग, लोकचळवळ, जनजागृती व्हावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या. वेळोवेळी शासन आणि प्रशासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार 100% भविष्यामध्ये असा प्रकार घडणार नाही, अशी घटना घडणार नाही यासाठी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी अपेक्षा. साहेब, आपण परिवारास भेट दिली आणि परिवारास काय आश्वासन झाले? परिवारांना अतिशय गंभीर बाब आहे, असा प्रकार घडू नये. फक्त शासन त्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकार घडणार नाही याची दखल 100% वन विभाग घेणार आहे याची शंका नाही. गुंजेवाई येथे घडलेल्या घटनेत वन विभागाला सूचना दिल्या, आदेश दिले. प्रकरण जे घडलं त्यामध्ये 4 बछडे आणि 1 वाघीण होती. त्यापैकी 3 जेरबंद केलेले, बाकी उर्वरित ते लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि वन विभाग 100% कारवाई करेल. सर, या संपूर्ण घटनेला तुम्ही कोणाला दोषी समजता? थोडं दुर्लक्ष झालेलं आहे. भविष्यात दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे. मिथुन मिश्रा, जनशक्ती, चंद्रपूर.